हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आम्ही खूप उशिरा उठलेलो या दिवशी आणि पटकन आम्हाला सगळं आवरून बिवरून फेरी पकडायची होती. आमची खूप घाईघाई झाली आणि प्रोसेस असतं फेरीपर्यंत जायचं पण. आणि त्यात कळलं की क्लायमेट चेंजेस आहेत, तर अजूनही पाऊस आणि सगळं काय केऑस चालू होता. कसं कसं आम्ही बोर्ड केलं आणि आमची फेरी चालू झाली. तर हेच व्ह्यूज आम्ही पाणी पाणी बघत बघत हेच व्ह्यूज कंटिन्यू केले आम्ही. आणि मध्येच अजूनही खूप काळोख झालेलं, काहीच दिसत नव्हतं आणि आत एवढी AC होती, त्यातच आम्ही गारटलेलो. म्हणजे काय करायचं ते समजतच नव्हतं. बेसिक आम्ही हेच व्ह्यू बघत बघत आराम करून झोप काढून मस्त आम्ही पोचलो ह्या व्लॉगला. आणि ही आमची फेरी होती बाय द वे. आणि इथे व्हिडिओज वगैरे काढणं अलाउड नाही. आम्ही फटाफट व्हिडिओज काढले. त्याच्यानंतर आमचं वेलकम केलं हे क्लिअर वॉटरनी आणि आम्हाला कोरल्सही दिसत होते आणि खूप छान वाटलं. ही आमची मस्त प्रॉपर्टी होती तिथे जिथे आम्ही राहिलेलो. आणि इथे एकच दिवस होतं आमचं आणि खरं खूप एस्थेटिक वाईब्स येत होते इथून. खूप मस्त प्रॉपर्टी होती आणि क्यूट वेलकम केलं आमचं. ते करून आम्ही पटकन आम्हाला रेडी व्हायचं होतं आणि आम्हाला पटकन निघायचं होतं राधानगरी बीचवर. आणि तिथून फक्त 10 मिनिट्स वॉकिंगवर होतं. हे माझं वंडरफुल प्रॉपर्टी आहे जे मी दाखवते आहे. खूप मस्त होतं. त्याबरोबर मी पटकन रेडी झाली आणि त्याच्यानंतर आम्ही पटकन गेलो. हा माझा आउटफिट होता तसं बाय द वे. आणि त्यात पाऊस पण आला आणि त्याचा काहीच फायदा झाला नाही. आणि हे एवढं सुंदर राधानगरी बीच आहे. बाय द वे मी सजेस्ट करेन की तुम्ही मॉर्निंगला जावा रादर दॅन आत्ता. बट खरं खूप छान वाटलं इथे. आणि परत एकदा सकाळी पण गेलेली. खूप मस्त आहे बघा. सनसेट एन्जॉय केला आणि तसंच आम्ही निघालो. मस्तपैकी मेमरीज कलेक्ट करून आम्ही निघालो. नारळ पाणी पियालो आणि त्याच्यानंतर रात्री आम्ही पूलमध्ये गेलो. आम्ही सगळे लोक, ही आमची मस्ती चालू होती. आणि त्याच्यानंतर इथे बसल्या बसल्या आम्ही ॲक्च्युली प्लॅन केलं की आम्ही 3 वाजता जाणार कायाकिंग करायला. आणि आम्ही बायोमोलिसिस काय बोलतात एक्सपिरियन्स. तर झोप लागत नव्हती ऑब्व्हियसली, 3 वाजता उठायचं होतं. तर आम्ही परत एकदा राधानगरी बीचला गेलो रात्री. तुम्ही बघू शकतात की आम्ही वॉक करता करता पोचलो तिथे. आणि तिकडची मी दुकानं दाखवत होते तिकडे तरुण कसं लॉक केलेलं. म्हणजे जर इथे मुंबई असलं असं ना, चोरी तर झालीच असते. आणि आम्ही टाईमपास करत होतो. आलो त्याच्यानंतर पटकन परत उठलो आणि आम्ही गेलो. एकदा कळतच नव्हते कसं एक्सपिरियन्स असं काय असणार. बट आम्ही सगळे रेडी झालो आणि त्याच्यानंतर जसं बसलो आणि काळोखात पाणीमध्ये आम्ही फक्त कळतच नव्हतं आत खाली काय आहे कसं आहे. बट खूप चांगलं एक्सपिरियन्स होता. आम्ही लिटरली एक्सपिरियन्स पण केलं बायोमोलिसिसचं. आणि त्याच्यानंतर सकाळी स्वतःच सोलो कायाकिंग करायचं होतं. पहिले आपण बांधून असतं. पण आता भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.